नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कैरीची भाजी बनवते. त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतले. आता हिला आपण कापून घेऊया. अगदी लहान लहान तुकडे करायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा ह्याचे तुकडे करू शकता किंवा फोडी. कैरीच्या फोडी करूया. कच्चा आंबा आहे, तर मी बघा अशा पद्धतीने कापून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता कैरी कापून झालेली आहे. आता इथे मी कढई ठेवून घेतले. यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतले. 1-2 पळी तेल आहे, छोटी पळी आहे. इथे आपण पहिले मोहरी टाकून घेतले. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं जिरं आणि बडीशोप. छान बघा मोहरी फुटलेली आहे आणि त्यामध्ये आपण ही जी कच्ची कैरी आहे किंवा आंबा, कच्चा आंबा, तो यामध्ये तेलामध्ये आपण परतून घ्यायचा. तर इथे बघा कैरी मी परतून घेतलेली आहे. आता मैत्रिणी, यामध्ये मी कलोजी आहे माझ्याकडे म्हणून मी टाकले. खूप छान चव येते, नक्की टाकून बघा. आणि परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी हा गूळ आहे तो घेतला आहे. मी जी कैरी घेतलेली आहे ना, ही जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी एवढा गूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा यामध्ये थोडीशी साखर टाकली ना तरी पण चालणार आहे. आता गूळसुद्धा आपण थोडासा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद. यामध्ये कुठलाही मी गरम मसाला नाही टाकणार. धना जिरा पावडर टाकून घेतली आहे मी अर्धा चमचा. सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये गरम मसाल्याची चव एवढी खास लागत नाही म्हणून नाही टाकला, पण तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता सगळं मिक्स झाल्यानंतर बघा यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडं. फक्त आपल्याला ही जी कैरी आहे ना, शिजायसाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे कैरी शिजेल इतकंच पाणी टाकले मी, पाहू शकता. आता यामध्ये अगदी मी अर्धा चमच्यापेक्षा पण अर्धी अशी काळा मिरी टाकली आणि थोडंसं मीठ. खूप जास्त मीठ नाही टाकायचं आणि मग खारटपणा लागतो, त्याच्यामुळे थोडं मीठ टाकले. गोड, आंबट आणि तिखट आहे त्याच्यामुळे जास्त मीठ नाही वापरायचं. आता इथे मी झाकण ठेवले आणि 2 मिनटं आपण चांगली ही म्हणजे एक वाफ काढले 2 मिनटाची. मध्यम गॅस ठेवलेला आणि मस्त असे हे बघा 2 मिनटानंतर एकदम ही कैरी आहे ती छान शिजल्या गेले. आता याला गुळ आंबा पण म्हणतात. आम्ही भाजी आता चपाती भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो, खास करून चपातीबरोबर किंवा भातामध्ये जर चुरून खाल्लीत ना तरी पण मस्त लागते ही कैरीची भाजी. तर नक्की बनवून बघा. आता ही भाजी झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते, एका वाटक्यात काढून घेते. अशी चटपटीत आपली ही कैरीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर आवर्जून लाईक करा मैत्रिणींनो. आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त अशी भाजी तयार आहे. बाय बाय.